परिचित सारखीच वागते की आत येऊन रडायचं ढसाढसा तुमच्या समोर येऊन हसायचं आणि इंटरव्ह्यू द्यायचे. बिचारीची तीच अवस्था झाली आज. जनरली कसं असतं, तू सगळ्यांनाच माहिती आहे डेली सोप म्हटल्यानंतर तुम्हाला खूप सीन्स करायचे असतात, पण आज तागायत असं एकदाही असं वाटलं नाही की अरे खूप आपण काहीतरी घाई गडबडीत सीन करतो? मी झोपते बऱ्यापैकी, म्हणजे एक तासभर वगैरे, पण सीन नसेल तर. पण आमचं या घरात झोपायला जास्त मिळत नाही, कारण सलग सीन असतात आणि सगळ्या सीन मध्ये तुम्ही बघाल तर देवकर कुटुंब असतंच. तिला तेव्हाच म्हटलं होतं जेव्हा तिकडे सिक्वेन्स लागला होता बॉल गाऊनवाला, तो तुमचा डान्स आणि गाणं, म्हटलं अगं खूप एपिसोड झाल्यानंतर हिरो हिरोईनला हे करायला मिळतं किंवा बॉल गाऊन घालून धुक्यामध्ये छान डान्स, तुझा पहिलाच एपिसोडला हे तुला करायला मिळतंय, याच्यापेक्षा काय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मोहिनी या मालिकेच्या सेटवर आली आणि मोहिनीचं कुटुंब माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? म्हणजे मी सुरू करण्याच्या आधीच एक जोक झालाय, सो त्याच जोक पासून सुरुवात करेल की काय झालं आता नेमकंच. समीरने विनोद केला नाही ऍक्च्युली आम्हाला असं सांगितलं की पटापट उत्तर द्या. तर आम्ही उत्तर ठरवून घेतली की असं कशा आहात तुम्ही? मस्त. कशी झाली सिरियल? छान. असं मॅमने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही. चला आता हे सगळं झालं असेल तर आता हे ब्रेक करण्यासाठी मी एक छोटासा गेम आणला आणि पोलखोल करायचे सगळ्यांनी. सेटवर उशिरा कोण येतं? कोणी नाही. 5 मिनिटं. तयार व्हायला उशीर कोण? सर प्लीज या इकडे. बरं, बाय द वे वासुदादा आपल्या सिरियल मध्ये काम देखील हो. करतात. प्लीज वासुदेव या लवकर या. कोण येतं उशिरा? उशिरा 5-10 मिनिटं लेट होतं ट्रॅफिक मुळे वगैरे, रस्त्या बाय रोड येतात ना, त्यामुळे लेट होतं. बाकी असं काही नाही. तरी कोण येतं? तयार व्हायला उशीर कोण लावतो? बापरे. नाही मी तरी पण मी स्वतःवर ब्लेम घ्यायला तयार आहे. मी तयार व्हायला 2 मिनिटं उशीर, पण मी रिक्षातून मेकअप करून येते ना, मी नाही स्वतःवर. फंबल कोणाचे जास्त असतं? नाही सगळे. तुमच्या सेटवर खादाड कोण आहे? गौरीताई. काय काय असतं इतकं? असं असतं की एक पिशवी असते खाण्याची, ती आणते. गौरीताई मोठी बास्केट आणि एक पिशवी तो आणतो रोज. आणि ती खादाड आहे पण ती आम्हाला पण खाऊ घालते. येस सॉलिड काय म्हणजे ती रात्री विचारते उद्या काय खाणार आणि ती करून आणते ते सगळं. म्हणजे हा तिचा मोठेपण आहे सिरियसली. आणि शी इज अ वंडरफुल कुक. तिचे मिस्टर पण खूप कमाल शेफ आहेत, म्हणजे जे करून म्हणतात ते फार यम असतं. आणि आम्हाला थँक्यू सो मच गौरी. माझा हा नक्कीच आरोप आहे तिच्या नवऱ्यावर की तो हॉटेलमधनं आणतो आणि सांगतो की हे मी घरी बनवलंय. इतकं स्वादिष्ट आणि इतकं सुंदर बनवतो, सुंदर. त्यामुळे मी आता सगळ्यांच्या बरोबर जेवणं बंद केले, कारण मला लक्षात आलं की खूप पोटात जातं, खूप जेवते मी. त्यामुळे मी जेवढं आणते तेवढाच पोर्शन खायचं ठरवलंय मी आता. मी इकडनं वाट्यात येते. हो, ही पाठवते मला. झोपाळू कोण आहे? मी झोपते बऱ्यापैकी, म्हणजे एक तासभर वगैरे, पण सीन नसेल तर. पण आमचं या घरात पण या घरात झोपायला जास्त मिळत नाही, कारण सलग सीन असतात आणि सगळ्या सीन मध्ये तुम्ही बघाल तर देवकर कुटुंब असतंच. त्याच्यामुळे असं नाही होत की वेळ मिळाला आणि खूप झोपलोय. झोपायचं नाही, बाकी काही करायचं. ड्रामेबाज कोण आहे? या सेटवर प्रँक घडला आतापर्यंत? नाही, अजून तेवढं नाही. Planning काय केलं केलं? बापू इकडे आलेले आहेत ना आमचे. थांब जरा. नाही प्रँक्स होतात. आणि मी सांगते खूप कमाल. नाही, आपल्या सेटवर एक व्यक्ती आहे, इज अ व्हेरी व्हेरी ग्रेट प्रँकस्टर. ते आहेत आमचे डिरेक्टर सर, शैलेश सर. त्यांनी ठरवलं आणि ते अनघासोबत प्रँक करतात. अनघा क्यूट प्रँक्स असतात, ते एकदम बेसिक. आणि तू ते सांग ना बसवाला प्लीज. नाही, पण एक दोन प्रँक आमच्या समोर असे घडले की श्रुती आहे आमची हेअर मध्ये आणि जगदीश, तर येऊन तिचा फोन लपवला कुठेतरी आणि दोघं गेले एकदम ऍक्टिंग करत बाहेर. मग ती आली, माझा फोन. म्हटलं काय झालं? नाही, माझा फोन हरवलाय. म्हटलं इथे कुठेतरी ठेवून गेला तुझा फोन
असे प्रँक वेगळ्या डिपार्टमेंटचे चालू असतात ते मात्र आहे. पण मला असं सुरुवातीला म्हणजे आताही मी शिकतेच आहे, पण मला कॅमेरा अँगल्स किंवा काही माहीत नसतं किंवा नसायचं. तर मला तेव्हा असं अरे इकडे बघून तुला असं करायचं आणि मी करायचे आणि बोलते अरे काय करतेस तू असं असं केलंय माझ्यासोबत. तर असं अशा गमती झाल्यात. ओके, पण आता जावई बापू या फ्रेम मध्ये बसले, कसं वाटतंय खरं तर या घरी येऊन? छानच वाटतंय. नाही खरंच चांगलं वाटतंय. मी शूट केलं नाही, त्यांच्या घरी कोणीच नाही. खरंच आहे पण प्रेमा मी बोलणार. पण आमचे अजून सीन्स नाही झालेत तसे. पण इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आता 2 दिवस येतोय आणि मला यांचे सीन्सही आवडतात. ऑनस्क्रीन जे काही हे यांची केमिस्ट्री आणि ओव्हरऑल जे कुटुंब म्हणून दिसतं ते खूप आवडतं. आणि तो कॉन्ट्रास्ट खरंच छान आहे. ही आत्ता म्हणाली तसं की एवढं प्रेमाने बोलणारे आरकेच्या घरात कोणीच नाही आहे. आणि त्यामुळे तो कॉन्ट्रास्ट प्रेक्षकांनाही आवडतो बघायला की अरे असं कुटुंब असावं आपलंही. आणि स्पेशली मी कालही बोललो होतो आणि मी आजही मला आवडेल हे परत बोलायला की स्पेशली या दोघांचे जे आता जनरली असं होतं ना की मलाही मुलगी आहे त्यामुळे ते एक हिट होतं वेगळं. तर ह्यांचे सीन्स मला तसे खूप हिट होतात की म्हणलं अरे म्हणजे मला असा बाबा व्हायला आवडेल की इतका कूल आणि असा व्हेरी क्यूट सीन्स म्हणजे बघून फार मजा येते. आणि सगळ्यांचेच सीन्स, ताईचे सीन्स किंवा म्हणजे मला खूप फ्लॅशबॅक आणि हे म्हणजे ते कॅरी करणं ना खूप अवघड आहे खरं तर ॲक्टर म्हणून. ठीक आहे तुम्ही व्हिज्युअली काय ते 20 वर्षापूर्वीचं दाखवायचं आहे म्हणून थोडंसं यंग हे दाखवून वगैरे, पण ते कामामध्ये पण आणणं इज व्हेरी डिफिकल्ट. दॅट्स वॉट आय फील. आणि ते खूपच कमाल करतात. म्हणजे ह्या घरातले सगळे सीन्स उत्तम होतात त्यामुळे मजा येते आता. आणि नाव आय एम वेटिंग की कधी यांच्या सगळ्यांबरोबर सीन्स लागतील. वा, पण बाबांना विचारायचंय, बाबा वाटतंय आरकेच्या आयुष्यात प्रेम फक्त मोहिनीच आणू शकेल किंवा हा गोडवा हा मोहिनी लवकरच आणेल? हो नक्कीच आणणार. आमचे प्रेमाचे संस्कार आहेत तिच्यावर, त्यामुळे ती आरकेवर नक्कीच प्रेमाची जादू करेल आणि लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळेल. वा, पण मोहिनीला विचारायचं, जसं मगाशी गौरीताई म्हणत होती की इतके रडण्याचे सीन कसे सुरू आहेत सध्या, म्हणजे आम्ही इतकं बघतोय आणि मगाशी तिचे डोळे पाणावलेले होते, आम्हाला आधी वाटलं की अरे खरंच रडून आलीस? अपरिचित सारखीच वागते की आत येऊन रडायचं ढसाढसाड तुमच्या समोर येऊन हसायचं आणि इंटरव्ह्यू द्यायचे. बिचारीची तीच अवस्था झाली आज. नाही, पण हे सगळं मला वाटतं मी रिव्हील नाही करत, कारण ते रहस्य आहेत आणि ते आता मोहिनीच्या भूतकाळाशी जोडलेले आहेत आणि ते लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि ते ऐकण्यापेक्षा बघायला प्रेक्षकांना जास्त मजा येईल. आणि त्यामुळे मी आता ते काही सांगत नाही, पण मोहिनी लवकरच रडणार आहे. ते का ते तुम्ही एपिसोड पण आम्ही बघितलं तू बस सुद्धा चालवते, सो हे ट्रेनिंग कसं सुरू आहे? आणि पहिलीच मालिका आणि शंतनू त्याच्यासोबत डायरेक्ट तुझे ऍक्शन सीन्स होते, सो हे सगळं ट्रेनिंग कसं सुरू आहे? मी खरंच स्वतःला नशीबवान समजते की मला या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत अभिनय करायची संधी मिळाली, स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली. आणि त्यात म्हणजे मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की माझी पहिलीच सिरियल असेल आणि त्यात माझी पहिलीच एंट्री ते पण शंतनू सरांसोबत होईल आणि त्यात फाईट सिक्वेन्स असेल. तर हे खूप ड्रीमी होतं माझ्यासाठी. तो अनुभव कमाल होता. जेव्हा शूट सुरू व्हायच्या आधी एक 12 ते 15 दिवस वर्कशॉप्स घेतले होते डिरेक्टर सरांनी आमचे, स्पेशली माझे, कारण माझीच पहिली सिरियल आहे. तर मग त्यांनी मला तेव्हाच सांगितलं होतं की अनघा फाईट सिक्वेन्स असतील, तुला बस चालवायची आहे. तर तेव्हापासून मी मनाची तयारी केली होती आणि थोडंफार म्हणजे कसं करायचंय काय करायचं याची कल्पना मला दिली होती. पण सीन करायला प्रचंड मजा आली. त्यांनी मला सांगितलं गेअर कसे करायचे, तर आपलं स्टेअरिंग कसं पकडायचंय. तर हे सगळं मला आधी सांगण्यात आलं होतं आणि मला वाटतं ते स्क्रीनवर बरं दिसलं असावं, बॉडी लँग्वेज आणि सगळंच. आणि नक्कीच प्रेक्षकांना आवडलं असेल अशी आशा आहे. मी तिला तेव्हाच म्हटलं होतं जेव्हा तिकडे सिक्वेन्स लागला होता बॉल गाऊनवाला, तो तुमचा डान्स आणि गाणं, म्हटलं अगं खूप एपिसोड झाल्यानंतर हिरो हिरोईनला हे करायला मिळतं किंवा बॉल गाऊन घालून धुक्यामध्ये छान डान्स होईल. तुझा पहिलाच एपिसोडला हे तुला करायला मिळतंय, याच्यापेक्षा काय. आणि शैलेश सर आहेत ना, मग काही टेन्शन नाही. इतके सुंदर सीन करून घेतात ना ते आमच्याकडून, जाम मजा येते. त्यामुळे ती तर लकी आहेच की तिला एवढं सगळं करायला मिळतं. पण आम्ही पण आहोत. मी आधी म्हटलं की एकाच सिरियलमध्ये तुम्हाला ऍक्शन, ड्रामा, इमोशन सगळं बघायला मिळतंय. चंदेरी दुनिया जिथे हात पोचत नाहीत आपले, मजा येते. सो मोहिनी हिट आहे.
शैलेश सर कॅप्टन ऑफ द शिप त्यांनी बोलणं गरजेचं आहे, कारण खरंच त्यांचं श्रेय. जर तुम्ही सुरुवातीचे सीन बघाल तर कोरिओग्राफी खूप आहे बघा. म्हणजे एका सीन मध्ये आम्ही बरेच जण खूप वेळ, आम्ही 4-4, 5-5 जण आहोत, सतत क्लोज नाहीये, आणि त्यामुळे ते जिवंत वाटतात, आणि त्याचं सगळं श्रेय अर्थात सरांना आहे. आणि मला सुद्धा खूप सांभाळून घेतलंय सरांनी आणि अजूनही सांभाळून घेतात. आणि तुम्ही तर आहात पण आता शैलेश सरांचं पण येस. माझ्या पण आईंना विचारेल, खूप मेम व्हायरल होत आहेत अंगारा लावण्याचे, म्हणजे आम्ही सतत बघतोय ते काय नेमकं काय शेवटी हे बघ, आई ही आई असते तिच्यासाठी. कॅप्टन ऑफ द शिप. नाही आता त्याला विचार. नाही, बसा ऍक्च्युली मगाश ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आता यामध्ये एक वेळ उभे. हो, पण आता सगळेच जण तुमचं कौतुक करतात. वेगवेगळ्या पद्धतीचे सीन तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतलेत आणि सगळं श्रेय ते तुम्हाला देतात. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही मेहनत सध्या तुमची कशा पद्धतीने सुरू आहे. मला तर याच्यावर काम करायला मजा येते अगदीच. म्हणजे मला फक्त थोड्या गोष्टी यांना सांगाव्या लागतात आणि बस ते त्यांच्याकडून त्याचे दुप्पट तिप्पट परत देतात. त्यामुळे मी खुश आहे यांच्यावर काम करायला. येस ॲब्सोल्युटली. येस. पण सर असं असतं ना की एक खोडकर असते, यांच्यात जर असं खोडकर विचारलं तर ते कोण असणार आहे? नको कोणाचं तरी मन दुखवेल. चौघी खोडकर आहे. नाही, छान हसून खेळून असतात. जशा सर एखादा सीन जो आतापर्यंत शूट झालेला सगळ्यात कठीण तुमच्यासाठी होता आणि कलाकाराने त्यात जादू करून दाखवली, असा सीन कोणता होता? आम्ही एक सीन केला होता अष्टभुजावाला. तो जरा म्हणजे विज्युअल म्हणजे विज्युअल ट्रीट सुद्धा होती. तो लोकेशन थोडं छोटं असल्यामुळे त्याच्यामध्ये ब्लॉकिंग्स करणं, कॅमेरा प्लेस करणं, त्यांना मुवमेंट करणं हा थोडासा अवघड टास्क होता. पण त्याच्यानंतर जो आउटपुट आला तो आउटस्टँडिंग होता. आरकेला विचारायचं एक अजून फक्त ऍड करतो की शैलेश सर इज अ व्हेरी वंडरफुल डिरेक्टर. म्हणजे आत्ता पण त्यांनी जो सिक्वेन्स सांगितला ना, तो आमचा पहिल्या एपिसोड मधला सीन होता. म्हणजे आम्ही खूप स्टार्टला केलं होतं, पण आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग कसं असावं, ते किती नॅचरल व्हायला हवं. तेव्हा आपण जेव्हा स्क्रिप्ट वाचतो तेव्हा सरांना ॲज अ डिरेक्टर ह्यातनं काय काय अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे ते सीनमधून ह्या छोट्या छोट्या जागा सांगणं आम्हाला आणि त्या एक्झिक्यूट करून घेणं. त्यामुळे यांच्याबरोबर काम करायला क्रिएटिव्हली खूप मजा येते. आरके वेगवेगळ्या भूमिका देखील केल्या. म्हणजे एक आम्ही वेगळं रूप बघितलं ज्यात तो स्वतःला त्रास करून घेतो. त्या रूपाबद्दल आणि त्या सीन बद्दल जाणून घ्यायचं. अमेझिंग सीन होता. आणि मी आधी, आता हे सगळेजण बोलतातच आहेत, पण हे खरंच आहे की म्हणजे सुरुवातीला त्या सीनमध्ये लिहिलेलं होतं एवढंच की तो जो बंटी आहे त्याला तसं दिसतंय. म्हणजे मला असं वाटलं की एखादा कट असेल किंवा फार तर काही सेकंदांसाठीचं ते असेल, पण ज्या वेने सरांनी तो करून घेतला त्याच्यानंतर, आणि मग त्याच्यात कसं होतं ना, मग तुलाही एक ती एकदा तू ते सगळं घातलंस की त्याच्यानंतर मग तुला हे व्हायला लागते. आणि त्यांचं एक खूप चांगलं आहे की तू ॲक्टरला जसं कम्फर्टेबल असेल, कम्फर्टेबल म्हणण्यापेक्षा की त्याला त्यासाठी करायला जे लागेल, ह्या सीनसाठी ती जी काही रिक्वायरमेंट असेल ना ती लावायचं, ते त्यांनी ती गाणंही लावलं होतं मागे. मग ते सीन सुरू असताना म्हणजे तो जो रिदम आहे तो एक आपोआप येतं ना मग तुमच्या ह्याच्यामध्ये, ते असंच रँडम करण्यापेक्षा. तर मग त्यांना मी म्हटलं की सर हे लावूया का, चालेल का? हो, कुठलं लावायचं सांग. म्हणजे ते गाणं सुद्धा त्यांनी विचारलं की कुठलं लावायचं ते सांग, की आपल्याला तो सीन पोचला पाहिजे. तर त्यासाठी तुला जे वाटतं ते आपण लावूया आणि त्याच्यावर आपण करूया. मग छोट्या छोट्या गोष्टी की मग हे करताना हे हवं आहे किंवा हे असं असं प्लेस होणार आहे, तर इथं तू ते वोकल दे, आवाज दे. किंवा मग मला असं वाटलं की हे सर एक्स्ट्रा नाही हे करेक्ट, कारण त्यांच्या डोक्यात ते फिक्स असतं की हा दिसणार कसा आहे. त्यामुळे मजा येते काम करायला, खरंच मजा येते. आणि असं होत नाही की जनरली कसं असतं, तू सगळ्यांनाच माहिती आहे डेली सोप म्हटल्यानंतर तुम्हाला खूप सीन्स करायचे असतात, पण आज तागायत असं एकदाही असं वाटलं नाही की अरे खूप आपण काहीतरी घाई गडबडीत सीन करतोय. प्रत्येक सीन जोपर्यंत तो चोख नीट होत नाही तोपर्यंत तो, म्हणजे असा कुठलाच सीन मला आठवत नाही की जो अरे हा त्या दिवशी जरा घाई होती आणि झाला.
नाही, प्रत्येक सीन व्यवस्थितच केला आहे आणि त्या पेसने तो वेळ घेऊन आणि फिनिश्ड आउटपुट यावं या दृष्टीने. त्यामुळे आय एम व्हेरी ग्लॅड की मी हे काम करतोय. आणि मुळात दुसरं असं आहे ना की हे कॅरेक्टर पण असं आहे की ह्याचा अंदाज येत नाही पटकन. नाही तर आपण आता थोडीफार कामं केलेली असतात तर आपल्याला एक अंदाज येतो की ओके हे असं असं साधारण आहे. तर तसं हे नाही आहे. म्हणजे ते वाटलं तर फारच पुट ऑन केल्यासारखं वाटू शकतं किंवा ते तर पहिलं आमचं डिस्कशन व्हायचं. आम्ही खूप वेळ बोलतो सुद्धा सेटवर सीनच्या मध्ये आणि हे, तर ते काही इनपुट्स देतात की हे असं पाहिजे, हे असं पाहिजे. सो ती गंमत आहे. त्यामुळे ते हे बनवण्याचं जी प्रोसेस आहे कॅरेक्टर बनवण्याची ती मी त्यांच्याबरोबर खूप जास्त एन्जॉय करतो. म्हणजे सीन्स तर करायचेच आहेत पण आम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी हे जाईल का सर, हे करेल का तो, मग ते म्हणतात की हे नाही, मग हे करू शकतो पण तो, मग आपण हे ट्राय करूया. असं ती जी प्रोसेस आहे कॅरेक्टर बनवण्याची ती मला फार मजा येते सरांबरोबर करायला. वा, काय बोलणार. नाही, शैलेश सरांसोबतची दुसरी मालिका आहे मी माझी. अतिशय मेहनती डिरेक्टर. म्हणजे सगळे बघतात की ते 5 मिनिटं सुद्धा बसत नाहीत. बसले तरी त्यांच्या हातात स्क्रिप्ट असते, 2-2 गोष्टींवर काहीतरी वर्कआउट करत असतात ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तेच म्हणते की जे आम्हाला दिसत नाही पटकन वाचून ते त्यांना दिसतं आणि ते इतकं छान पद्धतीने सांगतात ना की तुम्हाला ते आलंच पाहिजे. त्याच्यामुळे ना त्यांच्या हातात गेल्यानंतर येत नाही हा विषय राहत नाही, तुम्हाला येतच. कारण ते सुंदर पद्धतीने सांगतात, शिकवतात आणि मुळात मी त्यांना खुर्चीवर बसलेलं कधी बघतच नाही. ते सतत उभे राहून तुमच्या मागे, तुमच्या पुढे, कॅमेऱ्याच्या मागे असेच दिसणार तुम्हाला. त्यामुळे मेहनती माणूस असला आपल्या सोबत की आपल्याला सोपं जातं काम. तसंच आहे हे. हो, पण आई 3 मुली म्हणजे जसं पिंकी आत्ते ही मुलगीच वाटते आम्हाला. या 3 मुलींमध्ये कोण कसं आहे हे जर विचारलं तर काय उत्तर असणार आहे? काय ही शहाणी समजूतदार, ती अतिशय वांड. आणि मी ह्या दोघी साधारण एकाला झाकण दुसऱ्याला काढा अशा आहेत, पिंकी आणि ही. त्यामुळे हे एकच आहे की ते शहाणं जरा, त्यामुळे जरा मी आहे इथे. नाही पण खरंच ही पण व्रात्य आहे आणि ती पण व्रात्य आहे. म्हणजे आम्ही एकत्र सीनला उभे असलो. मी एकदा म्हणलं पण शैलेशला, आमच्या दोघींचं सीन नको, तिला जरा लांब उभं कर माझ्यापासून, कारण ती काहीतरी कानात बडबडते अशी आणि मला हसू कंट्रोल होत नाही. मग मी खूप वेळ तेव्हा नाही सांगितलं तर मजा पण येत नाही त्या हो, गोष्टी. पण म्हणजे मी आठवून हसत राहते ना. मी कधी कधी घरी जाताना पण एकदा असं अचानक मला हसायला येतं. म्हणजे एक दिवस शैलेश आपल्याला रागवणार आहे, नको आपण हसूया. त्यामुळे हो, पण मी नाही त्रास देत ना शैलेश सर, मी नाही त्रास देत. येस, पण ना खरं तर हा तुमचा सगळ्यांचा बॉन्ड ना आम्हाला बघायला फार आवडतं. आणि ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन हे दोन्ही आम्ही बघतो. म्हणजे ऑफ स्क्रीन तुमचे रील्स आणि BTS मधनं बघत असतो, तोही आवडतो. सो थँक्यू सो मच. आणि मोहिनीबद्दल तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? 7:30 वाजता रोज संध्याकाळी मोहिनी तुम्हाला भेटायला येते. बघा, कारण तुमच्याच कुटुंबातली बरीच मोठ्या गोष्टी आम्ही घेऊन येतो ज्या तुम्ही रिलेट करू शकाल. चंदेरी दुनिया जिथे तुम्हाला पोहोचायचंय किंवा तुम्हाला ती बघायची आहे, त्या सगळ्या सोबतच त्या चंदेरी दुनियेच्या मागचे जे चेहरे आहेत त्यांची खरी आयुष्य कशी आहेत ते बघायला सुद्धा तुम्हाला आवडेल. त्यामुळे मोहिनी चुकवू नका. कलर्स मराठीवर 7:30 वाजता रोज. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.